हाय, गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज बनवते. त्यासाठी मी कॉलीफ्लावर, शिमला मिरची, गाजर आणि फरसबी या भाज्या घेतलेल्या आहेत. आता मी पहिला या सगळ्या भाज्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. प्रथम मी तो तेलामध्ये टाकते आणि तो मऊ झाला की आपण एक एक करून बाकीच्या भाज्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता मी गाजर टाकते. ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या आधी टाकायच्या आहेत. मी गाजर टाकते. गाजर थोडं शिजलं की मी फरसबी टाकते. ते बीन्स टाकलेले आहेत मी इथे. आता कॉलीफ्लावर आणि शिमला मिरची टाकते. या सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या. तर याला छान रंग यायला मी याच्यात हळद आणि मिरची पावडर टाकते. याने छान रंग येतो. आणि शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान कलरफुल दिसतात भाज्या. आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत सगळं मिक्स करून. तर आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. 70-80% या स्टेजला शिजवून घ्यायच्यात भाज्या आणि बाकीच्या नंतर ग्रेव्हीमध्ये शिजणार आहेत. सो आता या भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता मी इथे पनीर तेलावर थोडं फ्राय करून घेते. पनीरचे पीसेस इथे आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत. आता ग्रेव्हीची तयारी करते. त्यासाठी थोडं तेल घातले पॅनमध्ये मी आणि एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या असं मी सगळं परतून घेणार आहे तेलात. आणि आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी घेतलेले आहेत. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून हे छान शिजवून घ्यायचं आहे. इथे मी 4 ते 5 काजू घातले आहेत. हे भिजत ठेवलेले आणि आता हे छान शिजवून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत. ग्रेव्हीसाठीचं वाटप तयार आहे. हे थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. ह्यात मी मगज मी घालते. हे मी अर्धा तास भिजत ठेवलेले आणि कोथिंबीर घालते आणि हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता आपण भाजीची फोडणी करूया. त्यासाठी तेलामध्ये हे वाटप आपण केलेलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि आता याच्यात मी पावडर मसाले टाकते. याच्यात हळद, मिरची पावडर, धणे पावडर, जिरा पावडर
आणि गरम मसाला असं सगळं मी टाकून घेते आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतायचे आहेत तेलामध्ये. मी एकीकडे पाणी गरम करत ठेवलं आहे. सो आपण ग्रेव्हीसाठी यात पाणी ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी. या स्टेजला गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे. मीठ आपण भाज्या फ्राय करताना पण टाकलेलं आहे, त्या हिशोबातच टाकायचं आहे. आता या फ्राय केलेल्या भाज्या सगळ्यात मिक्स करायच्या ग्रेव्हीमध्ये. पनीर शेवटला टाकणार आहोत, पहिलं बाकीच्या भाज्या टाकून मिक्स करायच्या, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता आहे. या भाज्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करायच्या आणि आता इथे पनीर मी टाकते फ्राय केलेलं. इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. तुम्ही चिकन मसाला पण टाकू शकता. कसुरी मेथी टाकली आहे आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ घ्यायची आहे. आणि आपली भाजी तयार आहे. सर्व करूया आपण. खूप छान कलर आलेला आहे भाजीला. मिक्स व्हेज तयार आहे हॉटेल स्टाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.